नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असून नुकतीच भाजपाने त्यांच्या 195 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्यातील खासदारांचा अंतर्गत 3 सर्वे करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यातून महाराष्ट्रातील तब्बल 12 खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या जागा वाटपासाठी जोरदार हालचाली सुद्धा सुरू आहेत. महायुतीत जागा वाटपाच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्या गटाला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी प्रयत्न सुद्धा करताना दिसून येत आहेत. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्यातील खासदारांचे 3 अंतर्गत सर्वे करण्यात आले. या सर्वेतून डझनच्या वर खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे ज्या खासदारांची कामगिरी असमाधानकारक आहे अशा खासदारांचं तिकीट भाजपाकडून कापलं जाऊ शकतं. या सर्वेमध्ये सामाजिक समीकरणासह स्थानिक पातळीवरील राजकारण देखील पाहण्यात आलं आहे. काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी या सर्वेमधून समोर आली तर 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्यानं त्यांच्या तिकिटाबाबत आक्षेपही घेण्यात आलाय. पाहुयात कोणत्या जागांवरील विद्यमान खासदारांचं लोकसभेत तिकीट धोक्यात आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपा कोणत्या जागांवर उमेदवार बदलणार. प्रीतम मुंडे बीड, सुभाष भामरे धुळे, सिद्धेश्वर स्वामी सोलापूर, संजय काका पाटील सांगली, सुधाकर शृंगारे लातूर, उमेश पाटील जळगाव, गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई, पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, प्रताप पाटील चिखलीकर नांदेड, सुजय विखे पाटील अहमदनगर, रामदास तडस वर्धा आणि रक्षा खडसे रावेर. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचे पडघम जे आहेत ते वाजण्यास सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अर्थात महाविकास आघाडी असेल किंवा तिकडे दादांची राष्ट्रवादी असेल, शिंदेंची शिवसेना असेल, भाजपा असेल, तर आपापल्या पद्धतीने आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या महाराष्ट्रातले जे 48 लोकसभेचे मतदारसंघ आहेत या लोकसभेच्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघाची ओळख आहे तो मतदारसंघ अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, खडकवासला असे जवळपास 6 विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत ते येत असतात. एक हाती वर्चस्व जे आहे ते पवार परिवाराचं जे आहे, पवार कुटुंबाचं जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं. मात्र यावर्षी जर आपण पाहिलं म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे अशी ननंद भाऊजायांमध्ये लढत जी आहे ती होण्याची शक्यता आहे. या ननंद भाऊजायांमध्ये नेमकं कोण वरचढ ठरू शकतं याचा आढावा आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि यासोबतच मागच्या 4 लोकसभा मतदारसंघांचा उहापोह जो आहे तो आपण या निमित्तानं घेणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. 2004ची जर आपण लोकसभेची निवडणूक पाहिली तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, पृथ्वीराज साहेबराव जाचक भारतीय जनता पक्षाकडून, बाळासाहेब कोळेकर राष्ट्रीय समाज पक्षाकडून, प्रल्हाद विश्वकर्मा हे बहुजन समाज पक्षाकडून जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. शरद पवार जे आहेत ते 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी देखील झाले होते. 2009ची जर आपण लोकसभा निवडणूक पाहिली तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
सुप्रिया सुळे या रिंगणामध्ये होत्या. भारतीय जनता पक्षाकडून कांता नलावडे या लोकसभेच्या रिंगणामध्ये होत्या. विवेक कुदळे पाटील हे बहुजन समाज पक्षाकडून जे आहे ते रिंगणामध्ये होते. संपत टकाळे हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. आणि या सगळ्या म्हणजे चौरंगी लढतीमध्ये सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2004 आणि 2009चा जर आपण उहापोह केला किंवा 2004 आणि 2009च्या निवडणुकीचं जर आपण विश्लेषण केलं तर UPAचं सरकार होतं. मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान जे आहेत ते होते. UPA अर्थात महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहेत ते त्या UPAचे घटक पक्ष देखील होते. 2014ला जर आपण पाहिलं तर जी मोदी लाट निर्माण झाली, या मोदी लाटेमध्येही बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर जे आहेत ते महायुतीकडून रिंगणामध्ये होते. 2014ची निवडणूक जर आपण पाहिली तर 2014च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होत्या. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत ते होते. यासोबतच आम आदमी पक्षाकडून माजी IAS अधिकारी IPS अधिकारी सुरेश खोपडे जे आहेत ते मैदानामध्ये होते. आणि या निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही 69,000 मतांनी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे पवार परिवाराचं जे आहे ते एकहाती वर्चस्व जे आहे ते 2014च्या निवडणुकीमध्येही पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे या विजयी झाल्या. अर्थात मोदी लाट जी आहे ती होतीच. 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळामध्येही सुप्रिया सुळे या खासदार राहिल्या. संसदेमध्ये सर्वाधिक उपस्थिती असणाऱ्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिलं जातं. महासंसदरत्न हा पुरस्कार जो आहे तो नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांना जो आहे तो जाहीर झालेला आहे. 2014 ते 2019मध्येही सुप्रिया सुळे आपल्याला खासदार म्हणून पाहायला मिळाल्या. आता जर 2019ची निवडणूक आपण पाहिली, लोकसभेची निवडणूक 2019ची जर आपण पाहिली तर या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधामध्ये दौंडच्या आमदार असणारे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या. तर वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. जर आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर मतांचं प्राबल्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यातूनच नवनाथ पडळकर यांना जी आहे ती वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली होती. 2014ला महादेव जानकरांना उभं करणं हा याच एका रणनीतीचा महायुतीचा भाग असल्याचं देखील बोललं जातं. आणि यामध्ये सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या पुन्हा एकदा साधारणतः 1.5 लाखाच्या मताधिक्याने ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. आता जर आपण 2024कडे आलो किंवा 2024च्या लोकसभा निवडणुकीचा आपण धांडोळा घेतला तर अर्थातच निवडणूक डिक्लेअर होण्यासाठी जी आहे ती अवघ्या काही दिवसांचा वेळ आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक जी आहे ती डिक्लेअर होण्याची शक्यता जी आहे ती बोललं जाते. कदाचित 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाची जी आहे ती पत्रकार परिषद होऊ शकते. या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते करू शकतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अर्थातच सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलं गेल्याचं पाहायला मिळतं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर संभाव्य उमेदवार जर आपण पाहिले तर अर्थातच सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जी आहे ती हरिश्चंद्री कापुळहोर तालुका भोर या ठिकाणी जी सभा झाली महाविकास आघाडीची, त्यांनी एकनिष्ठतेची सभा असं नाव जे आहे ते या सभेला दिलं होतं. त्या सभेमध्ये माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार असतील, माजी महसूल मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात असतील किंवा ठाकरे गटाचे खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत असतील, या सगळ्यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांनी स्वतः सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघामधून जाहीर देखील केलेली आहे. आणि त्यामुळं सुप्रिया सुळे या महायुतीच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित जे आहे ते झालेलं आहे. यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना या युतीकडून जे आहे ते सुनेत्रा पवार ज्या आहेत
त्या रिंगणामध्ये उतरू शकतात अशी शक्यता जी आहे ती बोलली जाते. अर्थात त्यामुळे आपण सुरुवातीला जसं म्हटलं की नणंद वर्सेस भाऊजाई अशी ही लढाई जी आहे ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय जर आपण पाहिलं तर काहीच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही दंड थोपटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तृप्ती देसाई यांनीही बारामती लोकसभा निवडणूक जी आहे, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती लढवण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात तृप्तीताई आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. मात्र या दोन अर्थात नणंद वर्सेस भाऊजाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढाई जवळपास निश्चित असल्याचं मानलं जातं आहे. जाहीररित्या काही दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनीही आपणच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असू आणि जर संधी मिळाली तर काम करू असं इच्छा जी आहे ती देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता नणंद वर्सेस भाऊजाई ही जर लढत झाली तर कोण वरचढ ठरणार हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी, बातम्यांच्या विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना काढण्यात आली असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. देशामध्ये सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आहे ते लागू झालेलं आहे. केंद्र सरकारकडून जी आहे ती या संदर्भातली अधिकृत अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर 2019 नागरिकत्व सुधारणा विधेयकाची संहिता जी आहे ती संसदेच्या पटलामध्ये मांडण्यात आली होती. लोकसभा असेल, राज्यसभा असेल या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचं विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीपूर्वी हे नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आहे त्या संदर्भातले अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे तो आता लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. या कायद्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना जे आहे ते भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं असं केंद्र सरकारकडून बोललं जातं. या कायद्याला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर विरोध जो आहे तो होताना देखील पाहायला मिळत होता. विरोध अर्थात तृणमूल काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल या पक्षांनी जे आहे ते विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं. खरं तर असं बोललं जात होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संबोधित भारताला करतील, जनतेला करतील आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जी आहे ती घोषणा करतील. मात्र या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आली. जेव्हा अशी बातमी येत होती की मोदी संबोधित करतील त्या अगोदरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत या कायद्याला आपला विरोध कायम असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता राज्य सरकारकडून जी आहे ती या CAAची अर्थात सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जी आहे ती अधिसूचना काढण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. पियुष एरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाहुयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. थांबवायचं कसं, नवीनच कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्या उद्देशाची पावले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी ED आणि त्या संबंधित या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात आणि त्यांची माहिती मिळाली. माहिती आता साधारणतः असं आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली. एक आम्हा लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सरकार त्यांचे सरकार. या सगळ्या काळामध्ये EDच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या. 5,906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25. फाईन 42%. म्हणजे फाईन 42% हा डिस्पोजल रेट आहे.
आणि असा कनेक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्या खात्यात काढल्याने किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं आहे तर ईडीचं बजेट 2022मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. वाचतो तो सगळा आवाज जातो आमचा लाईव्ह खराब होतो. फोन येतो ना तुम्हाला आवाज येतो ना याच्यात ऐकू येत नाही. आता BJP यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन BJP. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJP 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही BJPचे नाही. आता हे जे पक्ष ह्या किंवा किती कारवाई केली याचे काही आकडे मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आलं. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी 5, तेलुगू देशम 5, आम आदमी 3, CPM 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14 तेव्हाही काही ॲक्शन घेतल्या. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांची ॲक्शन घेतली ईडी. त्या 26मध्ये 5 काँग्रेसचे आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेसमध्ये कणिक UPAच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती
त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुविधापुरती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे ते भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्या देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याच्या आधी भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी असंही त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही जर सत्य असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या आहेत त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3, बिजू जनता 1 आणि इथे 1. तसा असं सत्य आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षाचे सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे BJP त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं. अनेक ठिकाणी उमेदवार या निवडणुकीच्या निर्णयाच्या प्रक्रियेचं त्यांच्याकडे ईडीची चौकशी करणं आणि कळत न कळत तुम्ही ऑपोजिशन करणं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते. ही चिंता देण्यात गोष्ट आणि ही स्पर्धा या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचारायचं साहेब, रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ते म्हटले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्ये टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे, संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे, त्याला काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत, भ्रष्टाचाराच्या आहेत. तर मला माहिती नाही, ती चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. आता देशा आम्हाला लोकांचं राज्य इथं नाहीच आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे, त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय त्याची आपल्याला तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती. ते ठाकरे गटात दिसत नाही, सुरू झालेलीच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन मुश्रीफ उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी गैरविवेक झालं होतं, तुम्ही लोकांनी वाचण्यात छापल्या होत्या. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. साहेब, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं आहे असं तुम्हाला वाटतंय का? सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहे. एकच निवडणूक आयुक्त आता आहेत. 2 निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेली आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघंच करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश त्यांनी दुरुस्त्या केल्या. त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर
त्याची एक ऑफिस लीडर ऑफ ऑपोजिशन आणि सरन्यायाधीश, तर त्याचा जो वजन केला आहे त्याच्यात सरन्यायाधीश काढले आणि लीडर ऑफ ऑपोजिशन होते ते आणि एक मिनिस्टर, सिनियर मिनिस्टर. आणि आता सरन्यायाधीश त्याच्यावर येते ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. त्याचे काय असेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. बरेच दिवस मुंबईकरांनी प्रतीक्षा केलेली होती की या रोडचं काम पूर्ण होऊन रोड कधी सुरू होणार. आज आपण पहिला टप्पा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आत्ताच संपूर्ण देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मोठा बदल वाहतुकीच्या दृष्टीनं करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे. हा सगळा रोड एकदा वापरात आल्यानंतर दुसराही टप्पा सुरू झाल्यानंतर बरीच वेळेची इंधनाची बचत होणार आहे. आमचा सरकारचा प्रयत्न हा आहे की आज देशामध्ये सगळ्यात जर हवा खराब कुठली आहे तर ते प्रदूषित शहर म्हणून दिल्ली, मुंबई ह्या शहरांची ओळख आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि त्याच्याकरताच काही महत्त्वाची पावलं या महायुतीच्या सरकारने उचलली. बऱ्याचदा नागरिकांना माहिती नसतं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुंबईतले रस्ते धुवून काढायचे. एक तर मुंबईतले रस्ते काँक्रीटीकरण करायचं आणि वेळोवेळी ते धुवून काढायचे जेणेकरून डस्ट त्याच्यातली कमी करायची. खूप जणांना असं वाटत असेल की बाबा हे पाणी कुठलं वापरतात, प्यायला पाणी नाही आणि रस्ते धुवायला हे निघालेत. वास्तविक सिरियस ट्रीटमेंट प्लांटमधनं निघालेलं पाणी जे पिण्याच्या योग्यतेचं नसतं परंतु अशा रस्ते वगैरे धुण्याच्या करता किंवा प्लांटेशनच्या करता आपण वापरू शकतो. ज्यांच्या नावाने हा सेतू ओळखला जाणार आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आणि मुंबई किनारा रस्ता म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता याच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी, दुसरे पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, खासदार मिलिंद देवराजी, खासदार राहुल शेवाळेजी, आमदार जयकुमार रावलजी, आमदार सदा सरवणकरजी, आमदार श्री राजन सिंगजी, माजी खासदार आनंदराव अडसूजी, माजी आमदार किरण पावसकरजी, विशेषत्वाने ज्यांनी याचं बांधकाम केलं अशा HCCचे श्री अजित गुलाबचंदजी, LNTचे SV देसाईजी, कन्सल्टंट विपुल खुराणाजी, ज्यांच्या नेतृत्वात हे काम अत्यंत वेगानं झालं ते इक्बाल सिंग चहलजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं हे काम करताना संपूर्ण मेहनत घेतली आणि अतिशय रेकॉर्ड वेळेत हे काम करून घेतलं
त्या श्रीमती अश्विनी भिडेजी, श्रीमती अश्विनी जोशीजी, श्री कांडलकरजी, श्री स्वामी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. चैलजी, आपण एक पुतळा पण करतो ना छत्रपती संभाजी महाराजांचा, या भागात त्याचं एक जागा आयडेंटिफाय करून. आजचं खरं म्हणजे कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, आमदार सदा सरवणकर, आमदार राजहंस सिंग, माजी खासदार आनंदराव अडसूळ, SCCचे अजित गुलाबचंद, त्याचबरोबर LNTचे SV देसाई, जयकुमार रावल आमदार आपले, आमदार प्रताप सरनाईक, पावसकर, आयुक्त चहल, ज्यांनी या प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली, ते आपल्या अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 2.25 वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहेत ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे 10 किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झालाय, दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दहिसरपर्यंत जाणार आहे 53 किलोमीटर. म्हणजे आता वरळी सिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दहिसर हा 53 किलोमीटरचा, आता जिकडे जर जायचं असेल तर 2 तास लागतात. मला वाटतं 1 तासापेक्षा कमी वेळ याला लागेल, वेळ वाचेल, इंधन कमी होईल, पोल्युशन. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. की RSSनी 1950 सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. RSSने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिलं, आकार दिला आणि अंमल केला आणि त्याच्याच बरोबर ओबीसीना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले, नोकरशाहीचे अधिकार मिळाले, त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे. घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अराजकतेला आमंत्रण देणं. कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती इच्छा असली की आम्हाला गुलाम करावं, पण आमची इच्छा असली पाहिजे की तुमचे गुलाम आम्ही व्हायला तयार आहोत. तेव्हा प्रत्येक घटक आपला अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षातून टकराव
आणि त्या टकरावातून आरागस्ता अशी माजण्याची दाट शक्यता लोकसभेनंतर आहे. त्याच्याच बरोबर आपण पाहिलं असेल तर जी काही आर्थिक रचना (1948) साली मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे श्रमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर या दोघांचं क्षेत्र वाटून देण्यात आलं होतं आणि त्या प्रमाणात त्या समूहाला अर्थव्यवस्थेमध्ये जागा निर्माण करून देण्यात आली होती. भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलं, तिथून नुसती खाजगीकरणाची सुरुवात झाली नाही तर मिनिमम शासन असा नवीन जोड त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे इन्शुरन्समधनं विड्रॉवल, बँकिंग सेक्टरमधनं विड्रॉवल, हेल्थ सेक्टरमधनं विड्रॉवल, एम्प्लॉयमेंटमधनं विड्रॉवल आणि ज्या काही वेलफेअर आहेत, मग ते शेतकऱ्यांचं वेलफेअर असेल योजना असतील, आदिवासींच्या वेलफेअर योजना असतील किंवा शेड्यूल कास्टच्या वेलफेअर योजना असतील, या सगळ्यांना गोबाय देऊन टाकण्यात आलेला आहे, बाय बाय केलेला आहे, टाटा केलेला आहे. आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांना असणारं विचारतोय की आपण आता असणारं 5-6 मोठमोठी इंडस्ट्रियल घराणे उभी करत आहात. या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये भारताला विभाजन केलं जाणार आहे का, याचा खुलासा त्यांनी करावा. मला आणि माझ्या पक्षाला ह्याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही संशोधन केल्यानंतर आम्ही या मताला आलेलो आहोत की येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आरागत जे माजल्या जाईल, सोशल पॉलिटिकल आरागत जे माजल्या जाईल, त्याला उत्तर म्हणून आर्थिक उत्तर म्हणून दिल्या जाईल. आणि हे जे 7 किंवा 8 इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन्स, मल्टीनॅशनल्स ज्यांना प्रोत्साहन दिल्या जातोय, त्यांच्याकडे भारतीय राज्यव्यवस्था दिल्या जाईल आणि त्यांना आखून दिलेल्या झोनमध्येच काम करावं अशी परिस्थिती आहे. आमच्या पक्षाला याची जाणीव आहे की आम्ही नव्या रीतीने ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, बॅकडोरनी ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, याचं नव्यानं मांडणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. ती ऐन इलेक्शनच्या तोंडावरती मांडणी अशी करतो. याचं कारण की येणाऱ्या 5 वर्षामध्ये वाटचाल त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आलं तर राहील. जे इकॉनॉमिस्ट आहेत आणि विशेष करून जे फ्युचरिस्टिक इकॉनॉमिक्स चे अभ्यासक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचे अनालिसिस आहेत, त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की पक्षाने मांडलेली ही भूमिका
की उद्याच्या 5 वर्षामध्ये पॉलिटिकल व्यवस्थेबरोबरच भारताला काही झोन्समध्ये डिवाइड करून त्या झोन्सचं कंट्रोल हा कॉर्पोरेटकडे दिला जाणार आहे की नाही आणि तसे संकेत गव्हर्नमेंट पॉलिसीजमधनं प्रकट होतात की नाही याच्यावरती त्यांनी आपलं भाष्य करावं. RSS हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, तर RSS हे कल्चरल बाउंड्रीज त्या ठिकाणी मानते. आणि म्हणून ज्यांना जॉग्राफिकल बाउंड्रीज मान्यच नाही त्यांना इकॉनॉमिकल बाउंड्रीज याची मान्यता आहे. हा एक गंभीर आणि सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुर्दैवाने मी जसं मागच्या एका प्रेसमध्ये म्हणालो, 11 तारखेला पुन्हा असणारा काँग्रेसचं शिष्टमंडळ हे इलेक्शन कमिशनला मी पवार नावाच्या विरोधात नाही तर पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याची टीका विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर केली आहे. बापू, काय सांगाल? खरं तर तुम्ही पवार कुटुंबाच्याच विरोधात दंड ठोपले आणि जी शक्यता आहे लढत होण्याची त्या दोघांनाही पाडा असं जे आव्हान आहे ते तुम्ही. मी पवार ह्या नावाच्या विरुद्ध नाही, पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. 50-50 वर्ष आपली मक्तेदारी किंवा सरंजामशाही पद्धतीने जर लोकशाहीमध्ये अशी जर कुटुंब राहिली तर देशाला आणि लोकशाहीला ते घातक पण आहे. इथून निवडून यायचं आणि राज्यभर ब्लॅकमेलिंग करायचं, देशात ब्लॅकमेलिंग करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ना, त्या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी ते कोण करू शकतो? ही प्रवृत्ती वाढवली कोणी? हे राक्षस बनवले कोणी? आम्हीच बनवले. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वोटर्सने, 6 विधानसभा मतदारसंघातल्या. आणि मग हे परिमार्जन जर करायचं असेल तर परिमार्जन सुद्धा आम्हीच करणार आहोत. पण ती परिमार्जन करण्याची संधी मतदारांना उपलब्ध करून दिली नाही तर होणार नाही. आणि म्हणून लोकशाही पद्धतीने कुणाचा बदला किंवा पवार हे नव्हे, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा नाश डेमोक्रेसीमध्ये झाला पाहिजे, घराणेशाहीचा नाश झाला पाहिजे. एवढ्यासाठी ते एक पवित्र विचार घेऊन नरेंद्र मोदी विचार मंच, आमची इच्छा आहे की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहिले पाहिजेत. भाजपसारख्या डेडिकेटेड समर्पित पक्षाकडूनच देशाचा विकास आणि पुढची वाटचाल होईल या देखील मताचा मी आहे. आमचे सुद्धा आता एकनाथभाई शिंदे त्याच हेतूने, आम्ही शिवसेना त्यांच्याबरोबर तेवढ्यासाठीच आहोत. आणि म्हणून स्थानिक पातळीवर जरी महायुतीमध्ये आता अजित पवार आले, म्हणजे ते अजित पवार इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही. 13 कारखान्याची मिळून 4000 एकर 2000 कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे. कवडीमोल भावाने कारखाने विकत घेतले. 300 एकर जमिनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या. शेतकऱ्यांचं शेअर कॅपिटल ती देखील परत केलं गेलं नाही. त्यांचे प्रॉव्हिडंट फंड दिले नाहीत, त्यांचे पगाराच्या रकमा दिल्या नाहीत. आणि ऑक्शनमध्ये, लिलावामध्ये कारखाने घेऊन आज 10,000 टनाचे कारखाने करून आज एक कारखाना 2-2, 5-5 हजार कोटीचा केलाय. जनतेची लूट करून, शेतकऱ्यांची लूट करून. जमिनी कोणी दिल्या होत्या सहकारी साखर कारखान्यांना? कोणी 5 एकर जमिनी फ्री दिली, कोणी 2 एकर दिली, कोणी 7 एकर दिली. अशा जमिनी ज्या आहेत उदात्त भावनेने गरीब शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी ऑक्शनमध्ये कारखाने घेऊन ती लूट त्या जमिनींची केली, शेअर कॅपिटलची लूट केली. आणि तेच कारखाने जे चालत नव्हते, चालवायला अगोदर कोण होते? ह्यांचेच लोक होते टगे. ह्यांनीच लूट केली आणि ह्यांनीच कवडीमोल भावाने विकत घेऊन आज ते कारखाने 50% क्रशिंग या महाराष्ट्रातला सगळे सहकारी कारखाने डब्यात टाकले यांनी. आणि शेतकऱ्यांची मालकी असणारे कारखाने खाल्ल्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती अजून वाढल्या नाही पाहिजेत. भाजपने जरी त्यांना बरोबर घेतलं असेल
एका हेतूने घेतलाय की बा शरद पवार राष्ट्रीय लेवलला त्यांना त्रास होतोय, अशा चुकीचं काम करतायत आणि म्हणून त्यांना शह देण्यासाठी ह्यांना जरी घेतलं हाही ब्रह्मराक्षसच आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती नाश झाली पाहिजे आणि तो नाश करण्याचा एकमेव लोकशाहीचा मार्ग म्हणजे मतदान. आणि म्हणून गेले 15 दिवस चाललेले सुप्रियाताई कुठे आहेत, सुनेत्राताई कुठच्या लग्नात कोण भेटतंय, कुठच्या देवळात कोण भेटतंय, कोणाला बोंब पुढे जातोय, कोणाला मत दोघांनाही मतदान करण्याची इच्छा अनेक लोकांची नाही. पारंपरिक पद्धतीने पवारांच्या विचारांशी पूर्णपणे विरोध असणारे लोक आहेत. या लोकांना व्यवस्थितपणे लोकशाही पद्धतीने मतदान करता यावं, त्यांच्या आवडीचा त्यांच्या चॉईसचा खासदार निवडता यावा. कोण असेल, कोण उभारणार त्याच्या विरोधात? ते आता मी स्वतः उभा राहणार ना, इच्छुक नाही, मी उभा राहणार, मी स्वतः उभा राहणार. महायुतीकडून आता ते नेते ठरवतील काय, पण मी उभा राहणार. कुठला सिम्बॉल असेल? कारण तुम्ही आता थेट आव्हान देताय, तुम्ही आता ठीक आहे, मी महायुतीची जागा तर शक्यता आहे की अजित पवारांना मिळण्याची. अजित पवारांना मिळाली किंवा आणखी त्यांना मिळाली, पवार घराण्यातलं कोणी असेल त्यांच्या विरोधात मी लढणार. कुठला पक्ष किंवा चिन्ह असेल? किंवा पक्ष नाही, नरेंद्र मोदी विचार मंच, आम्ही त्यांना त्यांच्या विचारांना मानणारे आहोत. धोरण ते आपल्याला एकलव्याची गोष्ट माहिती आहे, ते धरून आम्ही लोकांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीने योग्य न्याय होण्यासाठी लढणार. पुरंदराच्या विमानतळाचा जो प्रश्न होता त्या संदर्भात फडणवीसांनी एक वक्तव्य केलं की पुरंदरचे जे विमानतळ आहे ते आहे त्याच जागी होणार. तेच 100% परमिशन मिळाल्या, सगळी मेहनत घेतली होती. महाविकास आघाडी आल्यानंतर याच पवारांनी ते विमानतळ सुप्याला नेण्याचा प्रयत्न केला, 20 किलोमीटर पुढे. आम्ही मतदान करतोय 50 वर्ष, मग आमच्या तोंडचा घास तुम्ही का काढावा आणि मग तुम्हाला का सोडावा? आम्ही गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलं, पाईपलाईनची ऑर्डर दिली, लार्सन टोब्रे सारखी एक मोठी कंपनी काम करते, तिथे अडथळे करून टाकलेत. पुरंदरचा विकास व्हायला नको ही मानसिकता त्यांची आहे. काही दिलं नाही, पण आम्ही निदान मी मंत्री झाल्यानंतर जे कमावलं, जे लोकांच्या हितासाठी, माझं राजकारण माझ्यासाठी नाही, समर्पित राजकारण, त्या सगळ्या प्रकल्पांची वाट लावण्याचा प्रयत्न यांनी केला. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे जनतेच्या हितासाठी आमच्या पुढच्या 10 पिढ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. खालच्या हीन पातळीवर जाऊन प्रचाराचं हे केलं. आजारी कार्डियक ॲम्ब्युलन्स मध्ये माझा प्रचार होता, 10% माझा हार्ट चालू होतं, डायलिसिस, किडनी खराब झाली होती. आणि अशा वेळेस ज्या हीन पातळीला अजित पवार गेलेत, मी त्यांचा बदला घेण्यासाठी नाही करत. नियती विल प्ले, डेस्टिनी प्लेस इट्स ओन रोल असं म्हणतात. नियती आपला खेळ खेळते आणि त्या बाबतीतली शिक्षा ही नक्की अजित पवारांना नियती देईल, मी देणार कोण. पण ज्या मतदारसंघाचं तुम्ही नुकसान केलं, आमचं स्वराज्य घालवलं, आमचं मंत्रिपद घालवलं, त्या मतदारसंघाच्या लोकांसाठी त्यांची माफी मागायला पुरंदरच्या सासवडच्या पालखी तळावर येऊन अजित पवारांनी माफी मागितलीच पाहिजे. मी जरी लढत असेल तरीही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय. जे काय प्रश्न विचारा ते विचारा, मी त्याला उत्तर देईन. अमुकच विचारा असंही बंधन नाही तुमच्यावर. माझ्यासोबत आमचे प्रभाकर सावंत साहेब आहेत, माझे ओळखी आहेत. तुम्ही सर्व पत्रकार मित्र, मी या साहित्य फिटनेस सेक्टरच्या माध्यमातून आलो होतो. यानंतर या जिल्ह्यात आयुष दोडामार्गमध्ये आयुष प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल. 14 तारीखला राष्ट्रीय महामार्ग 66 4 लेनचा जो रस्ता आहे त्याच्या मधला भाग जो आहे अगदी पात्रादेवी ते आमचं कार्यपत्र, हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे द्यावे असा अर्ज केला होता. नितीन गडकरींनी त्वरित तो मान्य केला आणि 12 कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि 14ला त्याचे भूमिपूजन त्याचे होणार आहे. एक अतिशय सुंदर असं मधला तो भाग दिसावा
टुरिझम जिल्ह्याला शोभेल असा तो प्रकल्प असेल असं मला सांगावं असं वाटतं. किंवा असं सांगितलं टेक्निकल सेंटर, कोहरचं ऑफिस, खाद्य असे अनेक उपक्रम मी राबवले. मात्र दुःख एकच आहे का डिस्नीलँड सी वर्ल्ड माझ्या हातून गेले. मी परत प्रयत्नशील राहील, पण त्या जागा आहेत, पण मोस्टली त्या नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या आहेत. ते परत मिळवायचं, कारण त्या समुद्राच्या बाजूला ती जागा लागते, तेव्हा अशी जागा मिळणं पण कठीण आहे. पण एक बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केलाय. प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून जर महाविकास आघाडीतून शिवसेनेला जर ही जागा सुटली तर नक्की 100% मी उमेदवार असणार आहे. आणि आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश करतोय. आज विकास कामे कुठली असणार सांगली लोकसभा मतदारसंघात? सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आज गेली 10 वर्ष झालं भाजपचे खासदार आहेत, पण आज पाण्याचा प्रश्न बघितला, रस्त्यांचे प्रश्न बघितले, आज आपण नॅशनल हायवे सोडून जर ग्रामीण भागातले रस्ते बघितले तर आज जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्याची परिस्थिती तुम्हाला अनुभवता येईल. उद्योगाचे असतील, MIDC असतील किंवा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की जे आज गेली 10-15 वर्ष झालं ते अजिबात त्याची सुरुवात सुद्धा झालेली नाही. मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन त्या जर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडून त्या मतदारसंघाचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. कुस्तीचं मैदान तुम्ही मारता, आता राजकारणाच्या मैदानात उतरणार, कुणाला आसमान दाखवणार? अजून महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, महाआघाडीचा पण ठरलेला नाही. आता पुढे कोण येणार आहे अजून कुणालाच माहीत नाही. त्यामुळं संपूर्ण तयारी झालेली, गेली वर्ष 1.5 वर्ष झालं मी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केलेला आहे. 2-2 वेळा प्रत्येक गावात जाऊन आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास माझा झालेला आहे. त्याप्रमाणे मी इथून पुढे वाटचाल करणार आहे. शेवटी काम काहीच नाही. त्यामुळे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला वाटलं की आपण आज लोकसभेच्या रिंगणात उतरावं आणि खरोखर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. पुढे समोरचा उमेदवार अजून कळलेलाच नाही, पण मी आज मैदानात उभा आहे, समोर कोणीही येऊ दे. चंद्रहार पाटिल तुम आगे बढ़ो, पाटिल आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चंद्रहार अब की बार, चंद्रहार अब की बार, चंद्रहार.
आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.